श्री स्वामी समर्थ। शुक्रवारी 28 ऑगस्टला रक्षाबंधन आहे। रक्षाबंधन हा सण अत्यंत खास मानला जातो। बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा दिवस असतो। या दिवशी बहीण भावाच्या मनगटावरती राखी बांधते आणि भाऊ बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देत असतो। त्याचप्रमाणे ओवाळणी म्हणून भेटवस्तू देत असतो। या दिवशी भावाचे औक्षण सुद्धा केले जाते। भावाचे औक्षण कसे करावे, ताट कसे तयार करावे, ताटामध्ये काय काय असावे, त्याचप्रमाणे कोणत्या वेळेमध्ये राखी बांधावी आणि कोणत्या वेळेमध्ये चुकूनही राखी बांधू नये याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक आणि हाईपसुद्धा नक्की द्या। रक्षाबंधनच्या दिवशी औक्षणाच्या ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्यात तर हळदी कुंकू, अक्षता, सुपारी किंवा नाणे किंवा सोने, सोन्याची एखादी वस्तू जसं की सोन्याची अंगठी असेल किंवा सोन्याची इतर वस्तू, त्याचप्रमाणे राखी, मिठाई, निरंजन, निरंजन हे तेलाचे असावे, तुपाचे निरंजन घेऊ नये। त्याचप्रमाणे काही भागामध्ये श्रीफळसुद्धा भावाला दिले जाते। नारळाला रक्षासूत्राचा धागा गुंडाळून ते देण्याची पद्धत असते। आपल्या भागामध्ये अशी पद्धत असेल तर ताटामध्ये आपल्याला रक्षासूत्र गुंडाळलेलं श्रीफळसुद्धा ठेवायचं आहे। काही भागामध्ये कलशसुद्धा ताटामध्ये ठेवला जातो। त्याचप्रमाणे काही भागामध्ये भावाच्या डोक्यावरती कापूस ठेवण्याची सुद्धा पद्धत असते। आपल्याकडे जर अशी पद्धत असेल तर त्या ताटामध्ये आपल्याला कापूससुद्धा घ्यायचा आहे। हळदी कुंकू हे आपण प्रत्येक शुभकार्यामध्ये वापरत असतो। कुंकू हे आदिशक्ती ऊर्जेचे प्रतीक मानलेले आहे। कुंकवामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा असते। त्याचप्रमाणे आपण जेव्हा भावाला कुंकवाचा टिळक लावतो त्यावेळेला भावाच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येत असते। आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळावे म्हणून ताटामध्ये अक्षतासुद्धा ठेवायच्या आहेत आणि अक्षता संपन्नतेचं प्रतीक मानल्या जातात। अक्षता ह्या अखंड असाव्यात, तुटलेल्या फुटलेल्या कीड लागलेल्या अक्षता आपल्याला घ्यायच्या नाहीत। त्याचप्रमाणे ताटामध्ये सोने, सुपारी ठेवायची आहे। आपल्या भावाचे आयुष्य सुपारीप्रमाणे टणक आणि अविनाशी बनावे आणि सोन्याप्रमाणे ते चमकावे म्हणून औक्षणाच्या ताटामध्ये सोने आणि सुपारी या वस्तू घेतल्या जातात। त्याचप्रमाणे काही भागामध्ये कापूस जो आहे तर तो सुद्धा घेतला जातो। आपली तशी पद्धत असेल तर कापूससुद्धा आपल्याला ताटामध्ये ठेवायचा आहे। मिठाई ठेवायची आहे। मिठाईशिवाय रक्षाबंधन हे अपूर्ण आहे। मिठाईमुळे बहीण भावाच्या नात्यामध्ये गोडवा राहतो। त्याचप्रमाणे दिवा हा आपल्याला ताटामध्ये घ्यायचा आहे। दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करतो त्यावेळेला त्या दिव्यामध्ये एक अलौकिक शक्ती येत असते। दिव्यामध्ये अग्निदेवतेचा वास असतो आणि हा दिवा आपल्या भावाचे सर्व कष्ट दूर करत असतो। नारळ हे विष्णूचे प्रतीक मानलेले आहे। हे सर्व साहित्य जे आहे तर ते ताटामध्ये योग्य ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे। जसं की त्या ताटामध्ये अक्षता ह्या मध्यभागी ठेवायच्या आहेत। त्याच्यासमोर पुढच्या बाजूला निरंजन ठेवायचं आहे। उजव्या बाजूला हळद कुंकू, कापूस, सुपारी, सोने तर हे ठेवायचं आहे आणि आपल्याला पाठीमागच्या बाजूला राखी ठेवायची आहे। डाव्या बाजूला मिठाई ठेवायची आहे। त्याचप्रमाणे आपल्याकडे श्रीफळ घेत असतील तर श्रीफळ ठेवायचं आहे। आता आपण राखी बांधण्या अगोदर त्या राखीवरती 4 थेंब पाणी टाकायचं आहे आणि थोडा वेळ आपल्याला ती राखी मंदिरामध्ये, देवघरामध्ये आपल्याला ठेवायची आहे, ज्यामुळे ती राखी पवित्र होते आणि दैवी तत्व त्या राखीमध्ये सामावले जाते। औक्षण करत असताना आपल्याला ते पाटावरती बसवूनच करायचं आहे। खुर्चीवरती किंवा सोप्यावरती बसवून आपल्याला भावाला राखी बांधायची नाही आणि औक्षण करायचं नाही। सर्वप्रथम आपल्याला एक पाट मांडायचा आहे, त्याभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे। त्यानंतर थोड्याशा त्या पाटासमोर फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत। त्यावरती औक्षणाचं ताट ठेवायचं आहे। औक्षणाचं ताट हे डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचं नाही। पाटावरती आपल्याला भावाला बसायला सांगायचं आहे। भावाच्या डोक्यावरती टोपी असावी किंवा रुमाल असावा। त्यानंतर सर्वप्रथम भावाला कुंकवाचा आपल्याला टिळक करायचा आहे। थोडेसे कुंकू ओले करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा टिळा जो आहे तर तो उजव्या हाताच्या मधल्या बोटाने लावायचा आहे। त्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षता चिकटवायच्या आहेत, म्हणजे थोडेसे तांदूळ चिकटवायचे आहेत। त्यानंतर डोक्यावरती सुद्धा आपल्याला अक्षता टाकायच्या आहेत। आपल्याकडे कापूस ठेवत असतील तर डोक्यावरती कापूस ठेवायचा आहे आणि यानंतर सुपारी आणि सोने एकत्र घेऊन आपल्याला सुपारी आणि सोन्यानं ओवाळायचं आहे। यासोबत आपण नाणंसुद्धा घेऊ शकतो किंवा आपण सुपारीने सेपरेट, सोन्याने सेपरेट आणि नाण्याने सेपरेटसुद्धा ओवाळू शकतो। आता हे ओवाळत असताना ताटातून आपल्याला सुपारी घ्यायची आहे किंवा सोनं घ्यायचं आहे।
भावाच्या कपाळावरती मध्यभागी म्हणजे भुवयाच्या मध्यभागी लावायचं आहे. यानंतर उजव्या खांद्याला लावून उजवीकडून डावीकडे ओवाळायचं, म्हणजे घड्याळाचा काटा जसा फिरतो तर तसं. यानंतर आपल्याला पुन्हा ते सोनं किंवा ती सुपारी ताटाला लावायची आहे. पुन्हा डावीकडून उजवीकडे ओवाळायचं आणि पुन्हा उजवीकडून डावीकडे ओवाळायचं. तर असं आपल्याला 3 वेळेला ओवाळायचे असते. तर अशा प्रकारे आपल्याला सोने सुपारी एकत्र घेऊन किंवा आपण सेपरेटसुद्धा ओवाळून घ्यायचं आहे. यानंतर दिव्याने 3 वेळेला ओवाळायचं आहे. दिव्याने जेव्हा आपण ओवाळतो त्यावेळेला दिव्याचा प्रकाश हा भावाच्या चेहऱ्यावरती पडला पाहिजे. सोने आणि सुपारी ह्यांनी जेव्हा आपण ओवाळतो तर त्यावेळेला शिवशंकरांच्या सात्विक लहरी आपल्या भावाला मिळत असतात आणि दिव्याने ओवाळत असताना भावाच्या दीर्घायुष्यासाठी, प्रगतीसाठी, उत्तम आरोग्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर आपल्याला राखी बांधायची आहे. राखी बांधताना 3 गाठी मारायच्या आहेत असे धर्मशास्त्र सांगते. आणि यानंतर भावाला मिठाई भरवायची आहे. भाऊ मोठा असेल तर त्याच्या पाया पडायचा आहे. बहीण मोठी असेल तर भाऊ हा बहिणीच्या पाया पडत असतो. आणि त्यानंतर आपल्याकडे जर श्रीफळ देण्याची पद्धत असेल तर भावाला श्रीफळ द्यायचं आहे. आणि शेवटी भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला हे रक्षाबंधनचं औक्षण करायचं आहे. प्रत्येक भागानुसार औक्षण करण्याची पद्धत थोडीफार वेगळी असते. म्हणजे एखाद्या भागामध्ये ताटामध्ये एखादी वस्तू ठेवतात, एखादी वस्तू ठेवत नाही. जरी एखादी वस्तू आपल्या ताटामध्ये नसेल किंवा ठेवत नसतील, आपल्या घराची तशी पद्धत नसेल तर काहीही हरकत नाही. आता आपण राखी जी आहे तर ती शुभमुहूर्तावरती बांधू शकतो. यंदा रक्षाबंधनचे 3 शुभमुहूर्त आहेत आणि ज्यांना शुभमुहूर्तावरती राखी बांधणे शक्य नाही तर त्यांनी दिवसभरामध्ये एक ठराविक वेळ जी आहे तर ती फक्त टाळायची आहे आणि दिवसभरामध्ये कधीही राखी बांधली तरीसुद्धा चालेल. आता रक्षाबंधनचे 3 मुहूर्त आहेत. पहिला आहे तो म्हणजे सकाळी सूर्योदयापासून ते 9:48 कारण 9:48 पौर्णिमा तिथी संपणार आहे. ज्यांना पौर्णिमा तिथीमध्ये राखी बांधायची आहे तर त्यांनी सकाळी 9:48 राखी बांधायची आहे. म्हणजे सूर्य उगवल्यानंतर 9:48 आता या वेळेमध्ये ज्यांना शक्य नाही तर त्यांनी दुपारी 12:03 ते दुपारी 12:53 या वेळेत बांधावी किंवा संध्याकाळी 7:43 ते रात्री 9:30 बांधावी. आता ज्यांना या शुभ वेळेमध्ये राखी बांधणे शक्य नाही तर दिवसभरामध्ये कधीही राखी बांधली तरी चालेल. फक्त आपल्याला 28 ऑगस्टचा राहू काळ जो आहे तर तो राखी बांधण्यासाठी टाळायचा आहे. राहू काळ हा अशुभ मानला जातो आणि राहू काळामध्ये जर आपण एखादी चांगली गोष्ट केली तर आपल्याला त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते होऊ शकतात. आपल्या भावावरती एखादं संकट येऊ शकतं. कारण राहू काळामध्ये राहू जो आहे तर तो पृथ्वीकडे टक लावून पाहत असतो. राहूची दृष्टी पृथ्वीवरती असते आणि राहूची जर एखाद्यावरती नजर पडली तर त्या व्यक्तीला राहूच्या वाईट प्रभावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे राहू काळ जो आहे तर तो राखी बांधण्यासाठी वर्ज्य करायचा आहे. आणि 28 ऑगस्टचा राहू काळ हा सकाळी 10:54 ते दुपारी 12:02 असणार आहे. तर या वेळेमध्ये फक्त आपल्याला राखी बांधायची नाही.